तुमचं कोरोनाच्या काळापासून खूप मोठं काम या उमरेड विधानसभेतल्या सामान्य जनतेने बघितलेलं आहे. ज्या कोरोनाच्या काळात कोणी कोणासाठी धावायला तयार नव्हते, तुम्ही आपले घरदार सोडून धावले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे कुठं थोडीफार उदासीनता होती ते उत्साह वाढवण्याचं काम तुम्ही केलं किंवा इथल्या स्थानिक ग्रामीणमधल्या समस्या जाणून गेल्या तुम्ही धावले. इतकं सगळं छान पद्धतीनं काम असताना लोकांच्या जनमत तुमच्यासोबत असताना पक्षांनी सीट का बरं नाकारली, हा खूप मोठा जनतेसमोरचा प्रश्न आहे. हा आमचा प्रश्न हा जनतेत सामान्य पाणठेल्यावर चाय टपऱ्यावर होणारी चर्चा की एक इतका छान पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाची सीट नाकारण्याचं कारण काय? आता भरपूर प्रश्न आहे बेरोजगारीवर काम करायचं. आता बेरोजगारी म्हटलं तर भरपूर प्रमाणात बेरोजगारी आपल्याला दूर करता येते. सर्वात नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आता निवडणुकाचं प्रचार उद्यापासून सुरू होणार आहे. अपक्ष उमेदवार म्हणून आपल्यासोबत आहे आज प्रमोदजी घरडे. लोकप्रिय उमेदवार आहेत. ते गत 7-8 वर्षापासून या विधानसभेत सातत्याने कामात आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांचं काम इतकं उल्लेखनीय आहे की ते न विसरणार आहे. सामान्य जनता ते माहिती आहे की त्यांनी काम जे केलं ते किती सुंदर पद्धतीने केलं आणि त्या काळापासून ते लोकांमध्ये किती लोकप्रिय झाले. आज आपल्यासोबत प्रमोदजी घरडे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आज त्यांना चिन्ह पण मिळालेलं आहे, अपक्ष म्हणून ते उमेदवार आहेत. आपण त्यांचं म्हणणं काय आहे, येणाऱ्या काळात त्यांच्या कसं काय राहील प्रचाराची रूपरेषा, ते जनतेसाठी काय करणार आहेत काय नाही ते जाणून. प्रमोद भाऊ, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज उमेदवारी घोषित, आज अपक्ष म्हणून तुमचा फॉर्म स्टँड झालेला आहे. तुम्हाला चिन्ह कढई मिळालेली आहे. आता पुढच्या काळात कशी रूपरेषा राहील, प्रचार कसा राहील, लोकांना काय सांगाल तुमच्या ह्या 7-8 वर्षाच्या प्रवासाबद्दल? बघा, मी एक राजकारणी म्हणून कधी या क्षेत्रात आलोच नाही. हो. मी नुसतं एक सामाजिक कार्य करण्यासाठी या हेतूने आलो. परंतु जेव्हा या क्षेत्रात प्रवास केला तेव्हा त्या प्रवासात असं लक्षात आलं की या क्षेत्राची आपल्याला गरज आहे. माझी गरज या क्षेत्राला आहे, कारण की माझ्यामध्ये एक प्रामाणिक सामाजिक मन आहे. मनामध्ये या क्षेत्रासाठी काम करण्याची तळमळ आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी जे मला मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनावर जे सामाजिक कार्य करता आलं ते केलं. परंतु एवढ्याशा सामाजिक कार्याने या क्षेत्राची गरज पूर्ण होणार नाही. म्हणून एक राजकीय क्षेत्र निवडलं आणि राजकीय क्षेत्राची जर मला साथ मिळाली, या क्षेत्रात सर्वात मोठा प्रश्न आहे बेरोजगारीवर काम करायचं. आता बेरोजगारी म्हटलं तर भरपूर प्रमाणात बेरोजगारी आपल्याला दूर करता येतं. सर्वात मोठा समस्या शेतकऱ्यांची मुलं. शिक्षण झालं परंतु शिक्षणाप्रमाणे त्यांना काम नाही. तर त्याच्या पूरक धंदा म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पशुपालन, दुग्ध व्यवसाय याला कसं विकसित करता येईल. इथे सहकार क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. पण सहकार क्षेत्र आपल्या क्षेत्रातील लोकांना कधी कळलंच नाही. सहकार क्षेत्र हे खूप मोठं काम आहे आणि सहकार क्षेत्र आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतं. मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हा लक्षात आलं की सहकार क्षेत्रामुळे तिथल्या शेत्या, जोडधंदे, दुग्ध व्यवसाय, पशुपालन अशा प्रकारचे भरपूर सारं रोजगाराचे साधनं तयार झाले. आणि त्याच्यामुळे तिथे आपण पश्चिम महाराष्ट्राचं जर नाव घेतलं तर विकसित क्षेत्र म्हणून त्याला आपण म्हणतो. आणि फक्त त्याच्याकडे विकास, आमच्याकडे विकास नाही त्यांच्याकडे विकास का बरं असं पाहतो. पण तिथल्या नेत्यांनी सहकार क्षेत्रात जास्तीत जास्त इंटरेस्ट घेऊन भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध केला आणि त्याच्यामुळे तिथले लोक सुखी आणि सधन आहेत. तशाच प्रकारे आमच्या उमरेड क्षेत्रामध्ये काळी कसदार सुपीक जमीन आहे. चांगल्या प्रकारचे इथं शेती होऊ शकते, आधुनिक शेती होऊ शकते. मुलांना रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय करू शकतात, दूध शीतलीकरण केंद्र होऊ शकते. पशुपालन मंत्रालयाचा फायदा आपल्या क्षेत्रात जर जास्तीत जास्त झाला तर अजून रोजगार निर्मिती होऊ शकते. अशा प्रकारे थोडा रोजगार निर्मिती होऊ शकते आणि मुलाबाळांचे जीवन सुखी होऊ शकते. हे मला माहीत आहे.
म्हणून मला असं वाटतं की या क्षेत्रावर भर द्यावा. आजच्या घडीला तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. हम्म. नक्कीच मला संधी पक्षाकडून नाही मिळाली, परंतु संधी पक्षाकडून नाही मिळाली म्हणून मी माझ्या क्षेत्रातील लोकांना माझ्यासाठी जे अपेक्षा पाहिल्या त्या मी सोडू शकत नव्हतो. कारण की मी अजून पुन्हा संधी मिळेल आणि मग मी काम करेल हे शक्य नव्हतं. कारण की पहिलेच एक पिढी या क्षेत्रातील खराब झालेली आहे. दुसरी पिढी खराब होऊ देऊ नये आणि कदाचित मला दुसऱ्याहून संधी देतो म्हटलं असता तेव्हापर्यंत माझ्या मनातील विचार बदलले असते. कदाचित मी त्या लायक काम करू शकलो नसतो. कारण की माझाही आपला परिवार आहे, लहान लहान मुलं आहेत. दोनही लहान लहान मुलांकडे आजच्या घडीला मी लक्ष देत नाही. माझा एक मुलगा 10व्या वर्गामध्ये आहे, एक मुलगी 8व्या वर्गामध्ये आहे. आज जर मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही मागच्या 4, 5, 6 वर्षापासून, पत्नीकडे लक्ष देऊ शकलो नाही, माझ्या बिझनेसकडे मी लक्ष देऊ शकलो नाही, अशा याच्यात माझे मन सामोरसाठी तयार झालं असतं की नाही झालं असतं हे मला माहीत नव्हतं. म्हणून म्हटलं आज जी गंभीर परिस्थिती आहे त्या गंभीर परिस्थितीसाठी आपण अपक्ष उभं राहावं आणि जनता मला साथ देईल हा एक बिलकुल विश्वास आहे. आणि जर कदाचित मी निवडून आलो तर जी सरकार बसेल, जे कोणती सरकार बसेल त्या सरकारच्या पाया लागीन, पोटी लागीन, परंतु माझ्या क्षेत्रातील लोकांसाठी जे मला मागता येईल हात जोडून पाय पडून ते मी मागेन आणि त्या गरजा पूर्ण करेन. आणि त्यासाठी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. प्रमोद भाऊ, तुमचं कोरोनाच्या काळापासून खूप मोठं काम या उमरेड विधानसभेतल्या सामान्य जनतेने बघितलेलं आहे. ज्या कोरोनाच्या काळात कोणी कोणासाठी धावायला तयार नव्हते, तुम्ही आपले घरदार सोडून धावले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे कुठं थोडीफार उदासीनता होती ते उत्साह वाढवण्याचं काम तुम्ही केलं. इथल्या स्थानिक ग्रामीण मधल्या समस्या जाणून गेल्या, तुम्ही धावले. इतकं सगळं छान पद्धतीनं काम असताना, लोकांच्या जनमत तुमच्यासोबत असताना पक्षांनी सीट का बरं नाकारली, हा खूप मोठा जनतेसमोरचा प्रश्न आहे. हा आमचा प्रश्न, हा जनतेत सामान्य पाणठेल्यावर चाय टपऱ्यावर होणारी चर्चा की एक इतका छान पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाची सीट नाकारण्याचं कारण काय? आता बघा, त्यांच्या पक्षाचा, कोणत्याही पक्षाचा असा असतो की सर्वेनुसार तिकीट देतात असं म्हणतात. हा भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे. हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आता त्या पक्षामध्ये भरपूर सारे विद्वान आहेत आणि त्या लोकांनी कसा निर्णय घेतला हे त्यांच्या मनातील तर त्यांनाच माहीत. आपण तर त्यांच्यावर विश्लेषण करू शकत नाही. आपण तर छोटेसे कार्यकर्ते आहोत, एक सामाजिक कार्यकर्ते आहोत. तर याच्या बाबतीत आपण त्यांनी जो निर्णय घेतला याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. जो भी निर्णय असेल तो ठीकच असेल, तरी पण मला त्या पक्षासोबत काही बोलायचं नाही आहे. बस एवढं आहे की महायुती आली तर महायुतीसोबत जाईल, महाविकास आघाडी आली तर महाविकास आघाडीसाठी जाईल. जशी आई आपल्या लेकराला त्यांच्या घरातून जाणे आणायचे की त्या घरातून जाणे आणायचे हा विचार करत नाही, आपल्या लेकराची कशी पोट भरायचं आहे, त्याला कसं जेवण घालता येईल याचा विचार करते. त्याच प्रकारे मला जर माझ्या जनतेने मला निवडून दिलं तर मी नक्कीच काही पाया लागीन, पोटी लागीन आणि जनतेला जे वादा दिलेला आहे मी युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील. कारण की एक मन आहे, प्रयत्न करू तर परमेश्वर मिळेल आणि स्वप्न पाहू तर पूर्ण होतील, हे ब्रीद वाक्य माझ्या वडिलांनी मला सांगितलं आणि त्याच गोष्टीवर मी आजपर्यंत काम करत आलेलो आहो. जिथंही मी प्रामाणिक प्रयत्न केला त्याच्यात मी कधीच पाठीमागं गेलो नाही. कधीच नेहमी मला यश मिळालं आणि त्या यशाप्रमाणे आजच्या घडीला आपल्या क्षेत्रातील शेतकरी, युवा, बेरोजगार युवा, महिलांसाठी कुटीर उद्योगावर काम करणे, अशा प्रकारचं भरपूर सारं काम करेल. दुसरी गोष्ट, आमच्या क्षेत्रात आरोग्यसेवा कमजोर आहे आपण म्हणतो, परंतु जी आरोग्यसेवा आजच्या नवीन युगामध्ये पाहिजे आणि खास करून उमरेड शहरासाठी पाहिजे ती बिलकुल नाही आहे. आणि हा उमरेडकरांचा अधिकार आहे आणि इथे चांगल्यात चांगलं रुग्णालय व्हावं. आणि जर मी कदाचित निवडून आलोच तर पहिले महत्त्वाच्या गरजा ह्या कंडिशन टाकेल. ज्या सरकारसोबत जायचं आहे त्या सरकारसमोर कंडिशन टाकेल की माझ्या ह्या गरजा आहेत आणि ह्या गरजा जर आपण माझ्या पुऱ्या करू शकत असाल तर मी तुमच्यासोबत येतो, नाही तर मी येत
नाही स्पष्ट सांगेल. बाकी मला धन दौलत पैसा पाणी याची काही गरज नाही. जे बी आहे घरी कमवतो आहे, छोटासा बिझनेस आहे, चटणी भाकरच खाणे आहे, त्याच्यावरच मी राहीन. मात्र जनतेच्या कोणत्याही मागण्याच्या बाबतीत मी समझोता घेणार नाही, एवढं मी तुम्हाला पक्क वचन देतो. भाऊ, आज कोणतीही निवडणूक लढायची म्हटलं तर एक कार्यकर्त्याची फळी असणे आवश्यक असते, नेत्याच्या खूप मोठा पाठबळ असणे असते. तुम्ही एकटे निघालेले आहे, तुम्ही एकटे, तुमच्या मागे कोणीच नाही आहे. सगळी लढाई तुम्हाला एकट्याला लढायची आहे. कशा पद्धतीने लढाल? मी एकटा बिलकुल नाही आहे. बिलकुल नाही आहे. तुम्हाला काहीतरी चुकीचे वाटत आहे. नाही, नेते म्हणून पक्षाकडे हा जर एक व्यक्ती असेल तर माझ्याकडे 20 व्यक्ती आहेत. मी जे बांधणी केली, बिझनेस करता करता कशी बांधणी करायला पाहिजे, कशा प्रकारे आपले लोक बनवायला पाहिजे, कशा प्रकारे त्यांना आपलंसं बनवायला पाहिजे, ते मी बनवलेलं आहे. आणि ते प्रत्येक गावामध्ये माझ्या बहिणी आहेत, प्रत्येक गावामध्ये माझे लाडक्या बहिणी आहेत, प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक गावामध्ये मंडळ आहेत. त्या मंडळांसोबत मागच्या 4 वर्षापासून एक घनिष्ठ रिश्ता बनलेला आहे. कारण की नेता कुठून तयार होतो? नेता काही आईच्या पोटातून तयार नाही, कार्यकर्त्यामधूनच. मग इमानदार नेता की अलग टाईपच्या विचाराचा नेता, हा नेत्याच्या त्याच्या घडणघडणवर होतो. परंतु आजच्या घडीला माझ्याकडे प्रामाणिक कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि ते प्रामाणिक कार्यकर्ते माझ्यासाठी काम करतील. जो व्होटर देण्याचा अधिकारी झाला तो बी नेता बनतो. कोणाला माहिती आणि तो तुमचा एक भावनिक प्रश्न म्हणण्यापेक्षा तो तुमच्या जिव्हाळ्यात आहे. तुमच्या बहिणी या विधानसभेतल्या किती साथ देतील? आता लाडल्या बहिणी रिश्ता तर मी बनवला, रिश्ता मी जपणार आहोत. दरवर्षी त्यांच्यासोबत मी माझे जे बहीण भावाचा रिश्ता बनवला. तुम्ही पाहिलं असेल करोना काळापासूनच मी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका याच्या मान सन्मानार्थ मी राखी महोत्सव घेतले. हा, म्हणून मी तो राखी उल्लेख महोत्सव केला. घेतला आणि त्या राखी महोत्सवामध्ये मी सतत त्यांच्यासोबत काम करत आहोत. आणि काम करत असताना त्यांच्यासोबत एक घनिष्ठ रक्ताच्या बंधनापेक्षा एक धर्माचा भाऊ बनलेला आहोत. आणि धर्माचा भाऊ त्यांच्यासोबतच नाही झालो तर आज मी पूर्ण विधानसभेमध्ये त्यांचा भाऊ बनलेला. त्यांनी मला अक्षित लावलेली आहे. त्यांना माझ्या साडीचं काही लेनदेन नाही. त्यांना जेव्हा मी साडी हा विषय केला तेव्हा त्या आल्या, पण जेव्हा साडी विषयच्या पहिले जेव्हा मी त्यांच्यासोबत एका तास व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवल्यावर भाषण दिलं तेव्हा त्यांना माझ्या मनातील जे विचार पटले. तेव्हा त्यांनी म्हटलं की भाऊ, ही साडी नको, तुम्ही जे बोलता ते पाहिजे. कारण की आजच्या घडीला त्यांची मुलं बेरोजगार आहेत. आज त्यांना उन्हा पावसात चिखलात पाण्यात कष्ट करावे लागतात आणि त्यांच्या भरोश्यावर त्यांचं घर चालतं. कारण की शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणात पिकत नाही आणि पिकलं तर त्याच्या शेतमालाला भाव नाही. अशा याच्यात शेतकरी तुटलेला आहे. मग त्या आमच्या बहिणीला मजदुरी करून त्याच्या पोटाची खळगी भरावी लागते. मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे. अशा याच्यात खूप गंभीर परिस्थितीमध्ये आमचं क्षेत्र आहे आणि त्यांना एक विश्वास आहे. जेव्हा माझ्या डोळ्याकडे ते पाहतात, त्यांना माझ्या डोळ्याकडे, जेव्हा माझ्या फोटोकडे पाहतात, त्यांना एक विश्वास वाटते की हा व्यक्ती करेल. आणि तुम्हाला माहित आहे, माणसाचं जी बॉडी लँग्वेज असते, माणसाचं शरीर असते, जी त्याची फिलिंग असते, ते जन्मदात्या आई बहिणीला कळते. हा भाऊ करेल, या भावाच्या मनात चांगले विचार आहेत, हा याच्या डोळ्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, हा नक्कीच आमच्यासाठी करेल. हा माझ्या सर्व बहिणींना विश्वास आहे आणि बहीण भावाचा पवित्र रिश्ता आहे. तर पवित्र रिश्त्यामध्ये माझ्या बहिणी मला साथ नाही देतील असं मी समजूच शकत नाही. माझं जर सच्च कार्य असेल तर माझ्या बहिणी मला साथ नक्कीच देतील, हा माझा अटळ विश्वास आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्या दिवशी भेट दिली त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि प्रमोद भाऊ, पुढच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. अजून काही विधानसभेमध्ये जर तुम्हाला काही तुम्ही बोलू शकता, विधानसभेमध्ये आपल्या जनतेला काही सांगायचं असेल. माझ्या उमरेड विधानसभेतील सर्व माझ्या बहिणी
माझे संपूर्ण भाचे, कारण का या उमरेड विधानसभेमध्ये संपूर्ण माझ्या बहिणी बनल्या, तर संपूर्ण माझे लाडके भाचे झालेले आहेत आणि आमचे स्नेही झालेले आहेत. ह्या सर्वांना सर्वप्रथम मी ह्या दिवाळीच्या खूप खूप आनंदमयी शुभेच्छा देतो. आज मला अपक्ष उमेदवार म्हणून, अधिकृत अपक्ष उमेदवार म्हणून मला काय मिळालं, मला कढई हे चिन्ह मिळालेलं आहे. कढई चिन्ह हे माझ्यासाठी, माझ्या जीवनात तुमच्यासाठी सेवा करण्यासाठी खूप काही संदेश घेऊन आलेला आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती करतो, आताच पत्रकार दादांनी म्हटलं की तुमच्याकडे कोणीच नाही, पण मला विश्वास आहे की या उमरेड विधानसभेतील संपूर्ण नागरिक, माझ्या बहिणी, माझे भाचे हे माझे आपले रक्ताचे रिश्तेदार आहेत. आज मी उमरेड विधानसभेमध्ये माझ्या बहिणींच्या धर्माचा भाऊ आहो. तेव्हा मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्व माझी ही बाईट पाहत असताना तुम्हाला एकच हात जोडून विनंती करतो की संपूर्ण साध्या उद्देशाने, संपूर्ण चांगल्या उद्देशाने मी आपल्यापर्यंत आलेला आहो. माझ्या इथे कोणीच नाही असा प्रश्नच नाही, तर माझे इथे तुम्ही सर्वच माझे आपले आहात आणि मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. जे आईबाबांना शब्द दिला होता की मी जनसेवा करेल, त्याच जनसेवेसाठी आलो. कधीही माझ्या हाताने चुकीची गोष्ट होणार नाही. जे जे वचन दिले ते मी पूर्णपणे करेल आणि आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून मी माझ्या वचनाला कटिबद्ध राहील. आपण सर्वांना एकच विनंती करतो की आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला कढईचं बटन दाबायचं आहे. हे बटन दाबत असताना तुम्हाला सांगतो की कुठेही तुम्ही कामाला अतिमहत्वाच्या जाल, तरी पण एक वेळा आपल्या क्षेत्रासाठी, आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्या दिवशी सकाळी उठा आणि 8 वाजता, 7 वाजतापासूनच तुम्हाला ती बटन दाबायची आहे आणि तुम्हाला 12 वाजेपर्यंत आपल्या भावाला 12 वाजेपर्यंत विजयी झाला पाहिजे असा निश्चय करायचा आहे. कारण की हा निश्चय आपल्या उमरेडच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. हा निश्चय आपल्या मुलांच्या येणाऱ्या भविष्यासाठी आहे. कारण की मी तुम्हाला खरंच सांगतो, मी जो अभ्यास केला त्या अभ्यासाप्रमाणे की खरंच काही का होईना, कोणत्या ना कोणत्या चुकीमुळे आपली एक पिढी खराब झालेली आहे. दुसऱ्या पिढीला आपल्याला खराब होऊ द्यायचे नाही आहे. हे तुमच्या हातात आहे. कारण की स्वतःच्या पायानेच तुम्हाला त्या बॅलेट पेपरपर्यंत, त्या मशीन, ईव्हीएम मशीनपर्यंत जायचं आहे. स्वतःच्या डोक्याने आणि स्वतःच्याच बोटाने तुम्हाला ती बटन दाबायची आहे. कारण की कोणाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आहे आणि स्वतःच्या सद विवेक बुद्धीने यावेळेस एक प्रामाणिक मताप्रमाणे एक सामाजिक कार्य करणाऱ्या, जे मी स्वच्छ मनाने सामाजिक कार्य केलं आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये, जवळपास करोना काळामध्ये 2417 लोकांचे प्राण वाचवले, कितीतरी लोकांची मदत केली. माझ्या दरवाज्यातून कधीच कोणी वापस गेला नाही आणि कधीच जाऊ देणार नाही. जे माझ्याच्यानं जमेल ते कार्य मी केलेलं आहे. पण ते कार्य एवढं मोठं नाही आहे. माझं कार्य जेव्हा मोठं होईल, या क्षेत्रात औद्योगिकरणावर भर देऊन तुमच्या मुलाबाळांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे मी जर त्यांच्या पोटाच्या भाकरीसाठी मदत करू शकलो, तर माझा जन्म सफल झाला हे म्हणेन. म्हणून तुम्हाला हात जोडून अजून पुन्हा वारंवार विनंती करतो की आता मात्र चुकी व्हावी नाही आणि नक्कीच आपण कढईचं बटन दाबून प्रचंड बहुमताने, कारण की त्या येणाऱ्या सरकारलाही समजलं पाहिजे, लोकांनाही समजलं पाहिजे की खरंच जनतेचा कल हा प्रमोद घरडेच्या विचारासोबत होता आणि प्रमोद घरडेच्या विचारासोबत तुम्हाला त्यांना संदेश गेला पाहिजे की नाही, जी मागणी प्रमोद घरडेने या क्षेत्रासाठी केली ती मागणी रास्त आहे आणि त्या रास्त मागणीसोबत त्याच्यासोबत जरी कोणी नसले, पण त्याच्यासोबत ही पूर्ण जनता त्याच्यासोबत आहे. हे तुम्हाला हा संदेश द्यायचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे की मी
सर्वात जास्त मताने निवडून आलो पाहिजे. मला दुसरं काहीच नको. जेवढी जमेल तेवढी मी सेवा करेल. एवढं बोलतो आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन, तुम्हाला मंगलमय शुभेच्छा देऊन, येणाऱ्या काळात आपल्याला विधानसभेच्या सामोर जाऊन एक कढईचं बटन दाबावं ही विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.